नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. डिजिटल फटवणूक, सायबर गुन्यांव आनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI तंत्रगिन्यानाक लागून उप्रासपी धोक्यांक लागून निर्माण जाल्लें आव्हान संदीत रुपांतरीत करपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उलो मारला. फाल्यां आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिसा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिव्यांग व्यक्तींक राष्ट्रीय सशक्तीकरण पुरस्कार भेटयतल्यो. प्लास्टीक प्रदूषण आडावप आनी ताचो टिकाऊ उदरगतीचेर खास करून विकसनशील देशांतल्या परिणामां मदीं समतोल दवरपाचो उलो भारतान मारला. उत्तर प्रदेश सरकारान प्रयागराजांतलो महाकुंभ वाठार नवो जिल्लो म्हूण जाहीर केला. अंदू ऑक्टोबरांत युनिफायड पेमेंट्स इंटरफेस म्हळ्यार UPI वरवीं 16,58 कोटी अर्थीक वेव्हार जाले. केरळांत चक्रीवादळ आनी उण्या दाबाच्या पट्ट्याक लागून फुडल्या 4 दिसांत व्हड प्रमाणांत पावस पडटलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आतां पुराय खबरो. डिजिटल फटवणूक, सायबर गुन्यांव आनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रगिन्यानाक लागून उप्रासपी धोक्यांक लागून निर्माण जाल्लें आव्हान संदीत रुपांतरीत करपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पुलिसांक उलो मारला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आनी आकांक्षी भारत ह्या मळार देशांतल्या संदींचो फायदो घेवपाक तांणी सांगलें. काल ओडिशाच्या भुवनेश्वरांत जाल्ल्या अखिल भारतीय महासंचालक आनी पुलीस महानिरीक्षक परिशदेच्या निमाण्या दिसा प्रधानमंत्री मोदी उलयताले. 3 दिसांच्या परिशदेंत सुरक्षा आव्हानांच्या राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय आव्हानांचेर व्यापक चर्चा जाली. चर्चेंतल्यान उदेल्ल्या प्रतिसाद धोरणांचेर तांणी समाधान उक्तायलें. फाल्यां आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिसा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिव्यांग व्यक्तींक राष्ट्रीय सशक्तीकरण पुरस्कार भेटयतल्यो. ह्या निमतान वट्ट 22 व्यक्तींक आनी 11 संस्थांक राष्ट्रीय पुरस्कार भेटयतल्यो. तशेंच समाजीक न्याय आनी सशक्तीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार ह्या संदर्भार दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणा खातीर जायत्या कल्याणकारी उपक्रमांचें अनावरण करतले. अंदू अमर जैन हांकां सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन विभागांत वैयक्तीक उत्कृश्टताये खातीर राष्ट्रीय पुरस्कार मेळटलो. ते 100% दृश्टीहीन आशिल्ल्या लोकांक कायदेशीर सल्लो दितात. आपली प्रेरणादायक जिवीतकथा सांगतना अमर जैन हांणी आपल्या मुखार आयिल्ल्या आडमेळ्यांचो उल्लेख केलो. 75% मोबिलिटी दिव्यांगता आशिल्ल्या प्रतीक खंडेलवाल हांचो सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन विभागांत वैयक्तीक उत्कृश्टताये खातीर भोवमान जातलो. श्री खंडेलवाल हे रॅम्प माय सिटीचे संस्थापक आसात. तांचो स्टार्टअप उपक्रम दिव्यांग व्यक्तीं खातीर शारी वातावरण चड सुलभ करपाक मजत करता. प्लास्टीक प्रदूषण आडावप आनी ताचो टिकाऊ उदरगतीचेर खास करून विकसनशील देशांतल्या परिणामां मदीं समतोल दवरपाचो उलो भारतान मारला. दक्षिण कोरियांतल्या बुसानांत जाल्ल्या आंतरसरकारी वार्ता समितीच्या 5व्या पूर्ण अधिवेशनांत भारतान प्लास्टीक प्रदूषणाच्या आव्हानाक तोंड दिवपाचो प्रस्न मांडलो. ही समस्या सोडोवपाक परस्पर विश्वास आनी एकामेकांची परिस्थिती समजून घेवप गरजेचें आशिल्ल्याचें भारतान सांगलें. प्राथमीक प्लास्टीक पॉलिमराच्या उत्पादनाचेर नियमनाच्या खंयच्याय उपायाक आदार दिवपाक भारतान आपली असमर्थताय उक्तायली कारण ताचो परिणाम वांगडी देशांच्या उदरगतीच्या हक्कांचेर जाता. विकसनशील देशांक अर्थीक साधनां मेळोवपा खातीर बहुपक्षीय कोश तयार करपाचेर भारतान भर दिलो. उत्तर प्रदेश सरकारान प्रयागराजांतलो महाकुंभ वाठार नवो जिल्लो म्हूण जाहीर केला. नव्यान तयार जाल्ल्या जिल्ल्याक महाकुंभ मेळा ह्या नांवान वळखतले. येवपी महाकुंभ मेळ्याचें वेवस्थापन आनी प्रशासन सुगम करपा खातीर हो निर्णय घेतला. ह्या निर्णया फाटलो हेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी माघ मेळा 2024 वेळार उक्तायल्लो. महाकुंभ दर 12 वर्सांनी एक फावट जाता. येवपी 13 जानेवारी सावन सुरू जावन 26 फेब्रुवारी 2025 मेरेन प्रयागराजांत महाकुंभ जावपाचो आसा. महाकुंभ हो भारतीय संस्कृतायेच्या प्रचारांत एक मार्गदर्शक पावल थारतले अशी आस्त आसा. अंदू ऑक्टोबरांत युनिफायड पेमेंट्स इंटरफेस UPI वरवीं 16,58 कोटी अर्थीक वेव्हार जाले. फकत एका म्हयन्यांत UPI वरवीं ह्या वेव्हारांत सुमार 23,49,000 कोटी रुपया फारीक जाले. फाटल्या वर्सा ऑक्टोबराच्या तुळेंत हे 45% चड आसा. म्हाल आनी सेवा कर GSTचें एकूण संकलन फाटल्या वर्साच्या ह्याच काळाच्या तुळेंत अंदू नोव्हेंबरांत 8.5% वाडून 1,82,000 कोटी रुपयां परस चड जाला. फाटल्या वर्सा नोव्हेंबरांत 1,68,000 कोटी रुपया आशिल्ले. अंदू नोव्हेंबरांत केंद्रीय GST संकलन
34,141 कोटी रुपया आणि राज्य GST संकलन 43,047 कोटी रुपया आशिल्ले. एकीकृत GST संकलन 91,828 कोटी रुपया आणि सेस 13,253 कोटी आशिल्ले. ऑक्टोबरात सकल GST संकलन 9% वाढून 1,87,000 कोटी रुपया मायज जाले. GST वसुलीत ही वाढ देशांतर्गत विक्रीत वाढ आणि नेमांक बरे तरेन पाळो दिल्ल्यान जाल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. केरळात चक्रीवादळ आणि उण्या दाबाच्या पट्ट्याक लागून फुडल्या 4 दिसांत व्हड प्रमाणात पावस पडटलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. राज्यांतल्या 4 जिल्ह्यांनी आयज रेड अलर्ट जारी केला. मलप्पुरम, कोयिकोड, वायनाड आणि कन्नूर जिल्ह्यात आयज रेड अलर्ट आसात. केरळातल्या 5 जिल्ह्यांनी ऑरेंज अलर्ट आणि 3 जिल्ह्यांनी येलो अलर्ट जारी केला. कोट्टायम, पठाणमथिट्टा, वायनाड जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षणीक संस्थांक खातीर आयज सुटी जाहीर जाल्ली. केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप दर्यादेगे वयल्यान नुस्तेमारांक दर्यांत वचचें न्हय अशी शिटकावणी दिल्या. दोंगराळ वाठारांनी रावपी लोकांनी सादूर रावचें आनी अधिकृत सुचोवण्या प्रमाण वागचें अशें कळीत केलां. तामिळनाडूत फेंजल चक्रीवादळ अरबी दर्यांत पावपाक फुडें वचपाक लागला म्हणून भितरल्या जिल्ह्यांनी अजूनय मध्यम ते मुसळधार पावस पडटा. विलुप्पुरम, तिरुवन्नामलाई, सलेम, धर्मपुरी, नमक्कल, कृष्णगिरी, तिरुपट्टूर आणि निलगिरी या वाठारांनी सेगीत पावस पडलो. तिरुवन्नामलाईच्या दोंगराळ भागात पायथ्याक आशिल्ल्या घरांचेर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात लुकसाण जालें. 3 घरांचें पुराय लुकसाण जालां. NDRFच्या जवानांनी आयज सकाळीं मजत मोहीम सुरू केली. दर्यादेगेवेल्या कांय वाठारांनी आनीक 24 वरां मेरेन व्हड प्रमाणात पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. राष्ट्रीय राजधानी दिल्लींतल्या हवेच्या दर्ज्यात मातशी सुदारणा जाल्या, पूण आयज सकाळीं 7 वरांचेर सरासरी हवेचो दर्जो निर्देशांक म्हळ्यार AQI 274 नोंद जाला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्या प्रमाण शारांतल्या कांय वाठारांनी 300 वर AQI नोंद जाला. दिल्लीच्या नेहरू नगर स्टेशनाचेर AQI 336, शादीपूर 319, जहांगीरपुरी 310, द्वारका सेक्टर 8 308, आनंद विहार 304, मुंडका 303, विवेक विहार 291 असो निर्देशांक नोंद जाला. फुडल्या 2 दिसांत दिल्ली आणि भोंवतणच्या NCRांत रातच्या आणि सकाळच्या वेळार धुके आसपाची शक्यताय आसा असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. उत्तर दर्यादेगेवेल्या तामिळनाडूवेले चक्रीवादळ फेंगल दुबळे जाला अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. हवामान खात्यान आयज केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या भितरल्या वाठारांनी व्हड ते उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच खात्यान आयज रायलसीमा आणि दर्यादेगेवेल्या कर्नाटकात वेगवेगळ्या सुवातेर बारीक ते मध्यम पावस पडपाचो अदमास उक्तायला. इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन EVM कडेन छेडछाड करपा संबंदी खोटे दावे पातळावपी व्यक्ती आड खर कारवाय करपाची शिटकावणी महाराष्ट्राचे मुखेल वेंचणूक अधिकारी S. चोकलिंगम हांणी दिल्या. हालींच महाराष्ट्र विधानसभा वेंचणुके वेळार EVM गैरव्यवहारांबद्दल महाराष्ट्र विकास आघाडी फुडाऱ्यांचे आरोप चालू आसतना तांचें हें निवेदन आयलां. परदेशांत रावपी सय्यद शुजा आड वेंचणूक आयोगान FIR दाखल करून संबंदीत अधिकाऱ्यांक पत्रां धाडून ह्या प्रकरणाची फाटपुरवण करपाची खात्री केल्या. आनी आतां परतून एक फावट काय मुखेल खबरो. डिजिटल फटवणूक, सायबर गुन्यांव आनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाक लागून उप्रासपी धोक्यांक लागून निर्माण जाल्लें आव्हान संदीत रुपांतरीत करपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पुलिसांक उलो मारला. फाल्यां आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्तींच्या दिसा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिव्यांग व्यक्तींक राष्ट्रीय सशक्तीकरण पुरस्कार भेटयतल्यो. प्लास्टीक प्रदूषण आडावप आनी ताचो टिकाऊ उदरगतीचेर खास करून विकसनशील देशांतल्या परिणामां मदीं समतोल दवरपाचो उलो भारतान मारला. उत्तर प्रदेश सरकारान प्रयागराजांतलो महाकुंभ वाठार नवो जिल्हो म्हूण जाहीर केला. ऑक्टोबरांत युनिफायड पेमेंट्स इंटरफेस UPI वरवीं 16 अब्ज 58 कोटी अर्थीक वेव्हार जाले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.